हाय, तर सर्वजण कसे आहात? आय होप सर्वजण चांगलेच असतात। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपल्या स्किन कशी ओळखायची, त्वचेचे प्रकार किती असतात आणि त्याला आपण होम केअरमध्ये कशा प्रकारे मेंटेन केलं पाहिजे, कोणते प्रोडक्ट आपण होम केअरला वापरले पाहिजे। जसं की आपण काय करतो, धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या एखाद्या फ्रेंडनी वगैरे रिलेटिव्हने आपल्याला सजेस्ट केलंय एखादा एखादा फेसवॉश वापरा, एखादी क्रीम वापरा, तर आपण ती घेतो आणि लावतो, पण ऍक्च्युली आपल्या स्किनवरती ती सूट होते का? आपण कोणता सोप वापरायला पाहिजे, कोणता फेसवॉश वापरायला पाहिजे, हे आपण स्किन कन्सल्ट करूनच घ्यायला पाहिजे। तर आपण त्याबाबत प्रत्येक जण स्किन कन्सल्टसाठी डॉक्टरांकडे जात नाही, किंवा एखादा जो स्किनसाठी प्रॉपर वर्क करतो, त्याला स्किनचं तेवढं नॉलेज आहे, त्यांच्याकडे जात नाही। तर त्यामुळे आपण एक दोन व्हिडिओ बनवतोय स्किनवरती। त्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करतोय स्किनचे टाईप आणि स्किनचा प्रकार आपण होम केअर मध्ये म्हणजे घरीच आपण कसा ओळखायचा, आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण काही असे प्रोडक्ट सांगतोय की कोणत्या स्किनवरती कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजे। तर आपण एक लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे केस गळण्याच्या समस्या आणि त्यावरती काही घरगुती नैसर्गिक उपाय। तर तो व्हिडिओ कोणी जर बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हेअरची पण माहिती भेटून जाईल। कोणाचे केस गळत असेल तर त्यावरती घरगुती काय उपाय केले पाहिजे हे मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। तर आपल्याला आजचा जो टॉपिक आहे स्किनचे प्रकार, त्वचेचे 5 प्रकार असतात टोटली। तर 5 प्रकारामध्ये आपली स्किन कोणत्या प्रकारात आहे हे आपण होम केअरला कसे ओळखायचे ते मी एक्सप्लेन करतो। तर 5 प्रकार कोणते? फर्स्ट आहे नॉर्मल स्किन, सेकंड आहे ड्राय स्किन, थर्ड आहे ऑइली स्किन, फोर्थ आहे कॉम्बिनेशन स्किन आणि 5 नंबरला आहे सेन्सिटिव्ह स्किन। तर हे आहेत बेसिक 5 प्रकार। याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये जर गेला तर सीन सेन्सिटिव्ह, हिडन सेन्सिटिव्ह असे भरपूर प्रकार आहेत, पण तुम्ही इनफ आहेत की एवढ्या 5 प्रकारात आपली स्किन कोणत्या प्रकारात आहेत आणि कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजे हे आपल्याला कळलं। आणि जर समजा धावपळीच्या जीवनात आपण ते प्रोडक्ट आपल्या स्किनवरती वापरले, ऍटलिस्ट फेसवॉश असेल, स्क्रब असेल, तर आपली स्किन ही चांगली राहील। आपण ज्यावेळेस उन्हात जातो त्यावेळेस आपली स्किन बर्न होते उन्हामध्ये, आपण धुळीत जातो तर धुळीने वगैरे जर एखाद्याची ऑइली त्वचा असेल तर त्यावरती धूळ लगेच चिटकते, आपण ती प्रॉपर क्लीन केली पाहिजे। जर समजा धुळीच्या संपर्कात गेलो तर टॅन होतो, पिगमेंटेशन होतं, तर अशा स्किनला आपण कशा प्रकारे मेंटेन केलं पाहिजे हे आपण आज 2 व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजचा जो टॉपिक आहे आपला स्किनचा प्रकार कसा ओळखायचा, तर त्यातली सर्वात प्रथम त्वचा आहे नॉर्मल स्किन। म्हणजे एक सर्वसामान्य स्किन कशी असते, तर आपण जे छोटे बेबी असतात, एक 10 ते 12 वर्षाचा जो मुलगा असतो त्याची जी स्किन असते त्याला आपण एक नॉर्मल स्किन म्हणतो। ती जर आपण हात लावून फील केला तर मऊ गुळगुळीत आपल्याला हाताला फील होते, अशा स्किनला आपण नॉर्मल स्किन म्हणतो। ती जास्त तर ऑइली नसते, थोडीशी ड्राय मध्ये म्हणू शकतो आपण, ड्राय पण नाही प्रॉपर, पण ती एक नॉर्मल स्किन असते। तेलाची आर्द्रता समतोल असते अशा स्किन मध्ये। अशी स्किन जी आहे तिची त्वचा आर्द्रता किंवा जास्त शुल्कही नसते, म्हणजे तेलाचाही तिला इफेक्ट नसतो ऑइली स्किनचा, आणि ड्राय स्किनचाही त्या स्किनला इफेक्ट नसतो। अशा स्किनला आपण नॉर्मल स्किन म्हणतो। अशा स्किनचं संरक्षण करणारी जी छिद्रे असतात छोटी छोटी, जे पोर्स असतात स्किनचे, ते पूर्णत्व त्वचेचा वर्ण एकसारखा असतो, म्हणजे जी त्वचा आहे त्याच्यावरचे जे पोर्स आहे ते पूर्णत्व एकसारखे असतात। तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल की आपलं एज ज्यावेळेस वाढतं, 20-25च्या एज मध्ये ज्यावेळेस जातो, तर आपले पोर्सची जी साईज आहे ती कुठे छोटी, कुठे मोठी, कुठे पिंपल्स येतात आपल्याला। तर पिंपल्स आपण जर कधी हाताने फोडायला नाही पाहिजे, नखाने वगैरे जर फोडली तर त्याचा जो पोर्च असतो तो मोठा जाणवतो आणि तो मोठाच राहतो फ्युचरमध्ये। ऍटलिस्ट एवढा पण मोठा नाही की आपल्याला जाणवेल कंटिन्युअसली, पण तो मोठा असतो कारण तिथनं पिंपल्स आलेले असते आपल्याला, त्यामुळे। तर जी नॉर्मल स्किन असते त्या स्किन मध्ये जे पोर्च असतात, पिंपल्स त्या स्किनवरती येत नाही, आणि त्या स्किनचा जो पोर्च आहे म्हणजे स्किनवरचा, तर तो सर्वसमान छिद्रे असतात त्या पोर्चचे। अशा स्किनला डाग नसतात आणि त्या स्किनला आपल्याला जास्त मेंटेन ठेवण्याची गरज पण नाही, पण जर मेंटेन ठेवलं तर फ्युचरमध्ये आपण ती स्किन खराब
होण्यापासून वाचते. त्या त्वचेवरील सर्व बारीक छिद्रे जे असतात ती समान असतात आणि अशा स्किनला कुठल्या ट्रीटमेंटची गरज नाही, जी स्किन आहे नॉर्मल त्या स्किनला. सेकंड स्किन आहे आपली ड्राय स्किन. तर ड्राय स्किन ही पूर्णत्व म्हणजे एकदम आपला जो चेहऱ्यावरचा फोरहेड असेल, नोज असेल, चीक असेल आणि नेकवरचा पार्ट असेल तर हा पूर्ण ड्राय झालेला असतो. अशा स्किनला आपण ड्राय स्किन म्हणतो. आणि ड्राय स्किनचा प्रॉब्लेम मोस्ट ऑफ दी हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये थोडासा जाणवतो, कारण की थंडीमध्ये स्किन ही आपली ड्राय होऊन जाते. तर अशा स्किनला आपण नित्यनेमाने प्रॉपर होम केअर केलं पाहिजे. जी सर्वसामान्य नॉर्मल स्किन म्हणू शकतो, ऑइली स्किन म्हणू शकतो, तर त्याच्या कंपॅरेटिव्ह ती स्किन ही एकदम पूर्णपणे ड्राय असतात आणि थोडीशी आपलं एजेड वाटतं. अशा स्किनला आपण ड्राय स्किन म्हणून कन्सिडर करतो. थर्ड नंबरला आहे आपली ऑइली स्किन. म्हणजे ही स्किन नावाप्रमाणेच तेलकट असते. हिचा जो नोजवरचा पार्ट असेल, चीकवरचा पार्ट असेल, तर हा नोज, चीक हा जो पार्ट आहे तर हा ऑइली असतो. आणि ह्या स्किनला उन्हापासनं, धुळीपासनं वाचवणं गरजेचं आहे. धूळ तर लगेच चिटकते आणि धूळ चिटकल्यानंतर आता ठीक आहे, आपल्याला कामानिमित्त बाहेर जावं लागतं, पण धूळ चिटकल्यावरती ह्या स्किनसाठी फेस वॉश वगैरे किंवा सोप आपण मेंटेन ठेवायला पाहिजे डेली बेसिसवरती. जर आपण घराच्या बाहेर पडलो, धूळ वगैरे चिटकली, तर घरात आल्यानंतर आपण कंपल्सरी फेस वॉश स्किनला केला पाहिजे. तर अशी जी स्किन आहे हिला आपण ऑइली स्किन कन्सिडर करतो. 4 नंबरला आहे कॉम्बिनेशन स्किन. फोरहेड आणि नोज हे ड्राय असतं. फोरहेड आणि नेक पार्ट जो आहे, फोरहेड आणि नेक हा पार्ट ड्राय असतो. चीक आणि नोज हा पार्ट जो आहे तो ऑइली असतो. अशा स्किनला आपण कॉम्बिनेशन स्किन कन्सिडर करतो. ही त्वचा पूर्णत्व कोरडी पण नसते आणि पूर्णत्व ऑइली पण नसते, म्हणून या स्किनला आपण कॉम्बिनेशन स्किन म्हणतो. कपाळ, नाक आणि हनुवटी कडील भाग चमकदार असतो. जो कपाळाचा, नाकाचा आणि हनुवटीचा भाग जो असतो तो चमकदार असतो. त्यावरील भागात तोंडाकडील भाग कोरड्या स्वरूपाचा असतो. हा चमकदार मध्यभागी टी झोन नावाने ओळखला जातो. चेहरा त्याजवळील भागावर त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेवर उपचार केले पाहिजे. म्हणजे ही जी स्किन आहे त्या स्किनवरती आपण चेहरा व त्याजवळील भाग, म्हणजे जसं की पूर्ण फेस आणि नेक या जवळचा जो भाग आहे याच्यावरती आपण उपचार केला पाहिजे. जर आपली स्किन डेड झाली, बर्न झाली, तर तिला मेंटेन ठेवलं पाहिजे. काही ट्रीटमेंट असतात, क्लीनअप वगैरे आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. त्यानंतर काही होम केअरमध्ये फेस वॉश असेल, सोप असेल, ते पण आपण वापरलं पाहिजे. चेहऱ्यासाठी जास्त गरम पाणी आपल्याला वापरायचं नाही. किंवा एखाद्याची पिगमेंटेशन जास्त असेल तर त्यांनी होम केअरमध्ये स्क्रब जरी वापरलं तरी चालेल. ते स्मॉल ग्रॅन्युअल्स वाला भेटतं ते वापरायचं. 5 नंबरला आहे आपली सेन्सिटिव्ह स्किन. संवेदनशील त्वचा. जसं की बदलत्या वातावरणाला लगेच त्याच्यावरती इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. म्हणजे जर समजा तुम्ही सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि उन्हामध्ये जर गेला तर आपली स्किन ही थोडीशी रेडिश होते. या स्किनला ब्लिचिंग, वॅक्सिंग सूट होत नाही. जर समजा आपण ब्लिचिंग, वॅक्सिंग जर केलं या स्किनवरती तर आपली त्वचा ही लगेच रेड होते. या स्किनवरती काही रासायनिक आपण हे म्हणू शकतो की प्रोडक्ट स्किनला लावायचे, तर ते आपल्या स्किनला हानी ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रोडक्ट पासून आपण वाचायचं. तर ही होती स्किन टाईप ओळखण्याची इन्फॉर्मेशन टोटल. तर आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतोय स्किनवरती. त्यामध्ये आपण कळवणार आहोत की कोणत्या स्किनवरती आपण कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही स्किन मेंटेन ठेवली तर तुमची स्किन ही प्रॉपर हेल्दी राहील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल, हेअर बाबत असेल, स्किन बाबत असेल, तर ती कमेंटमध्ये कळवा. त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ मी घेऊन येईन.